95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने आपणाशी संक्षेपाने बोलताना मला अतिशय आनंद होतो आहे। उदगीर येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटक माननीय श्री शरदचंद्रजी पवार, या संमेलनाचे प्रमुख पाहुणे आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त श्री दामोदर मावजो, मंचावर उपस्थित असलेले अन्य मान्यवर आणि त्याचप्रमाणे या संमेलनासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व गुणीजन मित्र हो, या सर्वांना प्रणाम करून मी निवेदनाची सुरुवात करतो। मित्र हो, हे संमेलन उदगीर येथे भरवलं जात आहे। हे ठिकाण मैत्रीचा आणि प्रेमाचा संदेश देणारा ठिकाण आहे। येथे 5 ते 6 भाषा बोलल्या जातात। मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड व तेलुगू इतक्या भाषा बोलणारा समाज येथे एकत्रितपणे आणि आनंदाने राहतो आहे। त्यांच्यामध्ये कोणताही भाषिक संघर्ष नाही। आजच्या काळातली ही अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट मला स्वतःला वाटते। आजच्या विद्वेष वृद्धीच्या काळामध्ये हा संदेश आपल्या सर्वांना तारक ठरणार आहे। भारतीय संविधानाची मूळ प्रतीपैकी एक प्रत उदयगिरी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आदराने जपून ठेवलेली आहे। ही विशेष आनंदाची बाब। या ठिकाणी तिरंग्याचं कापड बनलं जातं, ही सुद्धा आदराची बाब। अशा ठिकाणी वास्तव्य करीत असलेल्या आणि वैचारिक जागृती प्राप्त करत असलेल्या समाजासमोर महाराष्ट्रभरच्या ठिकठिकाणून आलेल्या आणि महाराष्ट्राबाहेरून आलेल्या सर्व रसिकांसमोर बोलताना मला अतिशय आनंद होतो। उदयगिरी अर्थात उदयगिरीचं ऐतिहासिक व सामाजिक असं महत्त्व यापूर्वीच अधोरेखित झालेलं आहे। सन 1760 मध्ये निजाम विरुद्ध मराठे यांच्यात लढाई झाली। सदाशिव भाऊंनी निजामाचा पराभव केला। पानिपतच्या लढाईच्या पूर्वतयारीची सुरुवात उदगीरपासून सुरू झाली। हा इतिहास आपल्याला माहीत आहे। परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थांच्या प्रेरणेने आणि बाबासाहेब परांजपे यांच्या ध्येयनिष्ठेतून महाराष्ट्र एज्युकेशन संस्था उभी राहिली। नीतिमान समाज घडावा यासाठी ही संस्था व्रतस्थपणे कार्य करीत आहे आणि मला ही अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटते, नीतिमान समाज। आणि त्या संस्थेचं हे हिरक महोत्सवी वर्ष आहे। प्राचार्य नाय डोळे यांनी जे शैक्षणिक कार्य उभं केलं त्या कार्याला मी वंदन करतो। मित्र हो, हे संमेलन मराठवाड्यात भरतं आहे। मराठी भाषा इथे जन्मली आहे। मराठीची ही जन्मभूमी आहे मराठवाडा। मराठवाड्यातील सुविख्यात संत परंपरेला मी प्रणाम करतो आणि मराठवाड्याला विचारवंतांची जी परंपरा लाभलेली आहे, नरेंद्र कुरुंदकर, सेतू महादेवराव पगडी, बी रघुनाथ नशे, पोहनेरकर, भगवंत देशमुख, अनंत भालेराव इत्यादी सर्व गद्य आणि पद्य लेखक विचारवंतांचा आदरपूर्वक स्मरण करतो। मित्र हो, काळ तर मोठा कठीण आला असं विषादपूर्वक विधान काळाच्या प्रत्येक टप्प्यावर चिंतनशील लेखकाने नोंदवलेलं आहे। प्रत्यक्षामध्ये काळ ही भव्य संकल्पना आपल्या चिंतन परंपरेमध्ये आपण स्वीकारली। भर्तृहरीने असं म्हटलंय की दिवस रात्रीच्या एका आड एक असलेल्या काळ्या पांढऱ्या चौकटींवर स्त्री पुरुषांचे विविध मोहरे फेकून त्यांचा चालू असलेला प्रारब्ध विषयक खेळ काळ स्वतःच पाहत रमत बसलेला असतो। मला स्वतःला भर्तृहरीची ही कल्पना भव्य आणि थरारक वाटलेली आहे। ही संकल्पना आपल्याला अंतर्मुख करते। काळ स्वतःच जर भोगता असेल तर सामान्य माणूस कोण आहे हा प्रश्न त्यातून निर्माण होतो। साहित्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं, द्यावं लागणार असतं। आपल्या सर्वांना माहीत आहे की बोटाला धरून काळाने आपल्याला हळूहळू वेगवेगळ्या कालखंडातून फिरवत आणलं। आपण यंत्रयुग अनुभवलं, जे तंत्रयुग अनुभवलं, अणुयुग आणि अवकाश युग अनुभवलं आणि आता आपण ब्रह्मयुगात प्रवेश केलेला आहे। या युगात सर्वसामान्य माणूस भ्रमित झालेला आहे, संमोहित झालेला आहे। मुख्य म्हणजे त्याची वाचा हरवलेली आहे। एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून राहिलेला आहे। या भीतीबद्दल साहित्याने बोललं पाहिजे, सांगणं अपेक्षित आहे आणि याबाबत आधीपासून साहित्याने वेळोवेळी काही एक सूचन करून ठेवलेलं आहे। त्याबद्दल मी आपणाशी थोडं सविस्तर असं बोलेन, परंतु निवेदनाच्या उत्तरार्धामध्ये बोलणार आहे। तत्पूर्वी लेखक का लिहितो हे जे काही मूलभूत प्रश्न असतात ज्याबद्दल आपण बोललं पाहिजे मंचावरून, त्याची अत्यंत थोडक्यात चर्चा या ठिकाणी करूयात। लेखक का लिहितो हा एक प्रश्न आहे।
आपली व्यक्त होण्याची इच्छा थेट अमूर्तातल्या सर्जनाशी संबंधित आहे याची प्रत्यक्ष जाणीव लेखकाला होण्यापूर्वी लेखक काही एक अस्वस्थतेच्या भावावस्थेतून जात असतो. ही अवस्था त्याला घडवत असते, सर्जनाच्या वाटेवर नेऊन ठेवत असते. निर्मिती प्रक्रियेचा आंतरिक अस्वस्थतेशी संबंध असल्यामुळे आपण अस्वस्थ आहोत असं विधान प्रतिभावंत कलावंत जगभर करताना दिसतात. मात्र आपण अस्वस्थ का आहोत या प्रश्नाचं उत्तर सहसा मिळत नाही. लेखक या नात्याने मला देखील हा प्रश्न विचारला जातो. मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. एखाद्या जिवंत ग्रहाच्या भागामध्ये विविध रसायनांमुळे आणि चुंबकीय वातावरणांमुळे जशी वादळं निर्माण होतात तशी अंतस्थ वादळं कलावंतांच्या मेंदूमध्ये निर्माण होत असतात. ही वादळं म्हणजे ब्रेन स्टॉर्म्स निर्मितीच्या विविध शक्यता निर्माण करतात. कलावंत अस्वस्थ असण्याचं हे एक कारण आहे. जे अमूर्तात आहे ते ओढून प्रकट करण्यासाठी कलावंताला अक्षय अशी ऊर्जा व्यतीत करावी लागते. जे जाणवतं ते एखाद्या माध्यमातून प्रकट करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय कलावंताची सुटका नसते. हा एक अटळ असा शाप कलावंताने किंवा लेखकाने आपल्या भाळी स्वीकारलेला असतो. जाणवतं ते व्यक्त करणं सोपं नसतं. अनेकदा ते अव्यक्तातून व्यक्त होतं. स्वतःहून लादून घेतलेल्या छळवादातून सुटका व्हावी असं कलावंताला कधी वाटतं आणि जगभरच्या प्रतिभावंतांनी असे अनुभव नोंदवलेले आहेत. प्रतिभावंत कलावंत स्वतःला साक्षीदाराच्या वेदनामय भूमिकेतून पाहतो. म्हणजे पाहणारा आणि पाहणाऱ्यालाही पाहणारा अशी दुहेरी भूमिका असते. ही भूमिका मोठी वेदनादायक असते. साधनेच्या काळामध्ये लेखक अस्वस्थ भावदशेतून प्रवास करतो हे मी सांगितलं. तो स्वतःला अस्वस्थतेच्या टोकदार शिंगाच्या बैलाची झुंज देतो. हेमिंग्वेचं हे बुल फायटिंगचं वर्णन म्हणजे कविता आहे असं आपण म्हणतो, पण ते एक निर्मिती प्रक्रियेचं अस्वस्थ असं वर्णन आहे. साहित्यिक त्या बैलाच्या शिंगाने जखमी होतो. जास्त नेमका शब्द घायाळ असा आहे. अस्वस्थतेकडून घायाळ झालेला साहित्यिक काही विलक्षण असं निर्माण करू पाहतो. सर्वदूर पसरलेल्या आणि प्रारब्धाच्या खेळामध्ये अडकलेल्या संघर्षरत सामान्य माणसाला साहित्यिक पाहत असतो. नरदेहाच्या साफल्याबद्दल साहित्यिक प्रश्न विचारतो. माणसाला किडामुंगीसारखं जगताना पाहतो. ही सगळी महामायेची क्रीडा आहे असं त्याला सांगितलं जातं. माणसाच्या जीवित हेतूबद्दल मात्र लेखकाला कोडं पडलेलं असतं. टोकदार शिंगाच्या अस्वस्थ बैलाबद्दल बरोबर त्याला झुंज द्यावी लागते. पिंजऱ्यात अडकलेल्या चित्त्याच्या अस्वस्थ फेऱ्यांमधली जी स्फोटकं आहेत ते मेंदूमध्ये घेऊन त्याला वावरावं लागतं. माणसाशी नाळ जोडणाऱ्या निर्मितीचं आव्हान तो स्वीकारतो आणि अस्वस्थ होतो. लेखकाच्या अस्वस्थ असण्याची अशी काही कारणं आहेत. अस्वस्थता हे लेखकाला मिळालेलं वरदानच मानलं जातं. याच अस्वस्थतेच्या काळामध्ये लेखकाच्या अबोध लेखनीतून आणि मनातून साहित्यकृतीची निर्मिती होते. लेखक निवांत झाला, रिलॅक्स झाला की त्याची क्रिएटिव्हिटी किंवा त्याच्या निर्मिती क्षमता ही संपुष्टात येते असं मानलं जातं आणि म्हणून हा एक साधना काळ मानला जातो. लेखनाचं प्रयोजन काय आहे याच्याबद्दल देखील चर्चा होते. आत्मोद्गार अपरिहार्य होऊन प्रकटू लागतो तेव्हा चांगल्या किंवा श्रेष्ठ कलाकृतीचा जन्म होतो अशी नोंद आहे. बहुधा असा आत्मोद्गार सहकंपातून निर्माण होतो. भोवताली वेगवेगळ्या पातळ्यांवरून अनेक पद्धतीने अनेक प्रकारे संघर्ष करीत जगत राहणाऱ्या जीवांकडे पाहून जी काही एक वैश्विक करुणा निर्माण होत असेल त्या करुणेतून काही एक प्रेरणा घेऊन लेखक लिहायला लागतो व लेखकाच्या अनेकांच्या वेदना स्वीकारून सहकंपित होऊन जीवनदर्शी लेखन करतो. चिंतनशील व प्रामाणिक अशा लेखकाचं हे असं भागध्येय असतं. मनोरंजन किंवा बुद्धिरंजन हा लेखनाचा मग हेतू उरत नाही, तर सर्वसामान्य माणसाचा शोध हा हेतू लेखनामागे शिल्लक राहतो. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून अशा माणसाचा शोध घेणं हे माझ्याही लेखनाचं प्रयोजन आहे. लेखकाच्या वाङ्मयी निष्ठा ह्या त्या वेळामध्ये आणि त्याच्या विशेषतः साधना काळामध्ये निश्चित व्हाव्या लागतात. वाङ्मयी निष्ठा निर्वात पोकळीतून येत नसतात आणि त्या जीवननिष्ठा नैतिकतेशी संबंधित असतात. लेखकाला मूल्यांची उपासना करणं अत्यंत आवश्यक होऊन जातं. याबाबत मी विस्ताराने लिहिलेलं आहे माझ्या लिखित भाषणामध्ये. आपण ते वाचावं अशी माझी विनंती राहील. परंतु या ठिकाणी दोन वर्तुळं मी कल्पिलेली आहेत. त्यामध्ये एक अंतर्वर्तुळ आहे आणि एक बाह्य वर्तुळ आहे. अंतर्वर्तुळामध्ये जे घटक आहेत ते जास्त महत्त्वाचे आणि शाश्वत मूल्यांच्या संबंधी असतात.
आणि त्याशी लेखकाला स्वतःला जोडून घ्यावं लागतं. असं तो जर स्वतःला जोडू शकला तरच तो श्रेष्ठत्वाच्या दिशेने जाऊ शकतो. परंतु हे करत असताना त्याला वास्तव नावाच्या एका कोड्याचं उत्तर द्यायचं असतं. वास्तववादी साहित्य म्हणजे काय, हा प्रकार काय आहे याबाबत चिंता असते. तुमचं लेखन वास्तववादी असलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह लेखकाच्या भोवती धरला जातो. वास्तववाद म्हणजे काय याबाबतच्या व्याख्या मात्र वेगवेगळ्या असू शकतात. आपल्या साधना काळातच लेखकाने वास्तवाचा हा गुंता सोडवणं हितकारक असतं. एकच एक वास्तव कधीच अस्तित्वात नसतं. एकाचं वास्तव दुसऱ्याचं स्वप्न असू शकतं. त्यामुळे वास्तव व्यक्तिसापेक्ष असतं याची जाणीव लेखकाने ठेवणं गरजेचं आहे. वास्तव बदलत राहतं आणि त्यामुळे ते बदलत सुद्धा नाही. उदाहरणार्थ चिरंतन मूल्य आणि ईश्वरी सत्ता बदलत नसते. समाज बदलतो, मान्यता बदलते, गरिबी आणि श्रीमंती येते आणि जाते, बेकारी वाढते आणि कमी होते. या बदलत्या वास्तवाची साहित्याने दखल घ्यायची असते. साधना काळ जो आहे तो लेखकाच्या एकूण सुरुवातीच्या काळाशी संबंधित आहे. त्याबद्दलची विस्तृत चर्चा मी केलेली आहे. परंतु नेहमीचा एक प्रश्न असा येतो की त्याची बांधिलकी काय आहे, कमिटमेंट काय. आपण का लिहितो याची काही आंतरिक जाण निर्माण झाली असेल आणि कोणासाठी लिहायचं आहे हे स्पष्ट झालं असेल तर पुढे लेखकाच्या अडचणींची सुरुवात होते. सर्वसामान्य माणसाच्या जीवन व्यवस्थेतील छोट्या छोट्या लढायांबद्दल लेखक आस्था बाळगतो तेव्हा तो थोडा स्थिर झालेला असतो. साहित्य क्षेत्रामध्ये परिचित झालेला असतो. त्यामुळे पुढे व्यवस्था तुम्हाला कमिट करायचा आग्रह धरायला लागते. तुम्हाला कदाचित सामाजिक बांधिलकी आहे की नाही याबाबत एक झाडाझडती एव्हाना होऊन गेलेली असते. त्यानंतर लेखकावर दबाव वाढू लागतो. तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रश्न विचारले जाऊ लागतात आणि हे प्रश्न कदाचित उद्धट देखील असतात. अहो तुम्ही कोण आहात? तुम्ही व्यवस्था विरोधी आहात काय की व्यवस्थेचे समर्थक आहात? तुम्ही कोणत्या ग्रुपचे आहात? तुम्ही कोणत्या गटाचे आहात? कोणत्या कळपामध्ये तुम्ही जाऊन पोहोचला आहात? इत्यादी प्रश्न त्याला विचारले जातात. मात्र अंतःप्रकाशात आपली स्वतःची वाट त्याला स्वतःच शोधायची असते. मी प्रदीर्घ कालापासून लेखन करत आलो. लघुकथा, दीर्घकथा, लघु कादंबरी, नाटक, बालसाहित्य, ललित लेख इत्यादी विविध साहित्य प्रकारातून आणि माध्यमातून मी स्वतःला प्रकट करीत आलेलो आहे. या लेखनामुळे मला रसिक मान्यता आणि राजमान्यता प्राप्त झाली. आजपर्यंत माझी जवळपास 39 पुस्तकं प्रकाशित झाली असून त्या पुस्तकांना विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. हे सांगितलं एवढ्यासाठी की हे सन्मान स्वीकारताना तुम्ही का लिहिता असा सैद्धांतिक प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर देताना या प्रश्नाला लेखक म्हणून सामोरं जावं लागतं. विविध साहित्य प्रकारांना मी यथाशक्ती स्पर्श जरी केला असला तरी सुरुवातीच्या काळामध्ये मी लघुकथाकार म्हणून ओळखला गेलो आणि नंतर दीर्घकथाकार म्हणून माझी ओळख निश्चित झालेली आहे. लघुकथेचा चेहरा मोहरा कसा बदलत गेला इत्यादी संदर्भामध्ये इथं सांगणं अपेक्षित जरी नसलं तरी लघुकथा ही कशी बदलत गेली याबद्दलचं विस्तृत विवेचन मी केलेलं आहे. मात्र एक घटना, लघुकथा हा दुय्यम साहित्य प्रकार आहे किंवा काय, किंवा तो क्षुद्र साहित्य प्रकार आहे किंवा काय, अशा आशयाची टीका झालेली आहे. या टीकेचा एक मानसशास्त्रीय परिणाम असा झाला की काही लिहिते लघुकथाकार लघुकथा लिहिता लिहिता थमकले आणि नंतर ते कादंबरीकडे वळालेले आहेत. त्यामुळे कादंबरी विश्वाचं भलं झालं की नाही हा संशोधनाचा विषय असला तरी लघुकथेच्या क्षेत्रात मात्र नुकसान झालेलं आहे. याच काळामध्ये मी मात्र निष्ठेने आणि लघुकथेच्या आंतरिक शक्तीवर श्रद्धा ठेवून कथा आणि दीर्घकथा लिहित आलो. माझ्या मते 1980 ते 90 हा कालखंड अतिशय संवेदनशील, महत्त्वाचा आणि काही प्रमाणात सगळीकडे उलथापालथ करणारा असा होता. कथेच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कथेमध्ये आलेली मरगळ कथाकारांना जाणवत होती. त्यामुळे कथा स्तब्ध, ग्लानिग्रस्त अशी झालेली आहे हे लक्षात आल्यानंतर हा आकृतीबंध तोडून मोडून कसा काढता येईल यासाठी लेखक प्रयत्न करत होते. या दृष्टीने 1980 ते 90 हा काळ आपल्याला पाहायला लागेल. मात्र जागतिकीकरणाची चाहूल लागल्यानंतर आणि त्याचे परिणाम दरवाजाच्या बाहेरपर्यंत येऊन ते दरवाजावर ठोठावू लागल्यानंतर उत्तराधुनिक कालखंडातील मराठी कथेने हळूहळू आपला चेहरा बदललेला आहे, स्वभाव बदलायला सुरुवात केली. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या अफाट अशा माया जालातून मानवी मनाचा शोध अधिकाधिक प्रभावीपणे घेतला जाऊ शकतो हे माहीत झाल्यानंतर पूर्वीची मनोविश्लेषणात्मक कथा जास्त गडद झाली. हे जरी खरं असलं तरी उत्तराधुनिक कालखंडातील कथा
विश्वमनाचा शोध घेऊ लागली आणि पुन्हा एकदा व्यक्ती जीवनाकडून समाज जीवनाकडे प्रवास करू लागली. तिच्यामध्ये मनुष्य समूह मनाचे होंकार, समूह मनाच्या वेदना उमटताना दिसत असल्यामुळे एकूणच कथा सामाजिक जीवनापासून प्रारंभ करून व्यक्ती जीवनाकडे आली आणि पुन्हा व्यक्ती जीवनाकडून समूह जीवनाकडे ताकदीने वाटचाल करू लागलेली आहे. याच कालखंडामध्ये महानगरीय कथा, दीर्घकथा, शेतकऱ्यांना केंद्रस्थानी मानून लिहिलेल्या सशक्त कथा, मुस्लिम स्त्री पुरुषांच्या वेदना प्रवास प्रतिबिंबित करणाऱ्या दीर्घकथा, बॉम्बस्फोट, दंगली, जातीय तणाव इत्यादी भेदक चित्रण करणाऱ्या वास्तववादी कथा आपल्याला मिळालेल्या आहेत. दरम्यान एक महत्त्वाची घटना घडून गेली ज्याचा उल्लेख मला या ठिकाणी संक्षेपाने करायचा आहे. तो असा की 1990च्या सुमाराला आणि त्यानंतर मराठी कथेच्या विश्वाला एक अभूतपूर्व अशी घटना घडून गेली ज्याची विशेष अशी नोंद अभ्यासकांनी घेतलेली नाही. या घटनेबाबत थोड्याशा विस्ताराने बोललं पाहिजे. कथेच्या रूढ अशा प्रांगणातून वेगळी अशी फुटून स्वतःच्या स्वायत्ततेने, स्वतंत्रपणे व सशक्तपणे दीर्घकथा उभी राहते आहे ही घटना. कादंबरीपेक्षा लघु कादंबरी वेगळी आहे असा जर विचार आपण केला तर लघुकथेच्या पेक्षा दीर्घकथा वेगळी आहे असा विचार आपण करायला पाहिजे. हिंदीमध्ये व अन्य भाषांमध्ये सुद्धा दीर्घकथा लिहिली जात असली तरी तिचे स्वरूप काय असावे आणि ती कशी स्वीकृत करावी याबद्दल उदय प्रकाश सारखा हिंदी लेखक आपल्या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये तक्रार करून हतबलता व्यक्त करतो. दीर्घकथा लघुकथेच्या शाईने लिहायची असते, मात्र सामुग्री लघु कादंबरीची वापरायची असते इत्यादी तंत्र याच्याबद्दल आपण सजग असलं पाहिजे. माझ्या दीर्घकथांमध्ये काही गूढत्व येतं अशी एक प्रशंसावजा तक्रार केली जाते. याबाबत मला असं म्हणायचं आहे की हृदयगम्यता आणि बुद्धिगम्यता हे काही एकमेव हेतू साहित्याचे नसतात, तर त्याही पलीकडे जाऊन जीवनाच्या परिघामध्ये जी अतर्क्यता असते ती अतर्क्यता सुद्धा साहित्याने शोधायची असते आणि ही अतर्क्यता शोधताना कदाचित गूढत्व हे चांगल्या साहित्यामध्ये डोकावू शकतं. मित्रहो, काही चिंता या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत. लेखक या नात्याने आणि चिंतनशील साहित्यिक या नात्याने जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला असं लक्षात येतं की वृत्ती गांभीर्याने लिखाण करणाऱ्या चिंतनशील लेखकाला साहित्यांतर्गत आणि साहित्य बाह्य विषयांबाबत देखील काही एक चिंतन मांडावं लागतं आणि काही चिंता देखील व्यक्त कराव्या लागतात. या ठिकाणी रसिक जाणकार उपस्थित असल्यामुळे त्यांच्यासमोर मी विचारार्थ काही मुद्दे ठेवतो. आजच्या मराठी साहित्यामधून सामान्य माणसाचा चेहरा हरवून गेलेला आहे. काही वर्षापूर्वी हा चेहरा नारायण सुर्वेंच्या कवितांमधून, क्वचित तेंडुलकरांच्या नाटकांमधून, संतोष पवारसारख्या काही कवींच्या कवितांमधून तसेच अन्य काही वास्तवदर्शी लेखकांच्या लेखनामध्ये दिसला होता. मात्र आता हा चेहरा धूसर होतो आहे, हरवतो आहे. मनोरंजनपर आणि बुद्धिरंजनपर साहित्य अलीकडे मोठ्या प्रमाणात निर्माण होत असताना हा चेहरा दिसेनासा व्हायला लागलेला आहे. साहित्याला सामान्य माणसाच्या जगण्याबद्दल आस्था वाटली पाहिजे. जीवन साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असेल तर सामान्य माणूस साहित्य दर्शनातून का वगळला जातो आहे याची चिंता आपण करायला पाहिजे आणि त्याला पुन्हा प्रस्थापित केलं पाहिजे. सामान्य माणसाबद्दलचं कोणतं आकलन आपल्या लेखकांना झालं हा प्रश्न देखील तपासून घेण्यासारखा आहे. आपला लेखक अजूनही प्रेयस आणि श्रेयस यामध्ये अडकलेला आहे. तो सत्य म्हणजे काय याचा शोध घेत नाही, नैतिकतेचा आग्रह धरीत नाही आणि व्यापक अशा जीवनाचा अभ्यास करत नाही असं निरीक्षण आहे. सध्या सर्वसामान्य माणूस सर्वाधिक संभ्रमावस्थेमध्ये असताना, त्याचा आंधळा प्रवास सुरू असताना, अगम्य बधिरावस्था त्याला घट्ट लपेटून बसलेली असताना आणि त्याला परिवर्तन पाहिजे असताना, शोषणमुक्त समाज त्याला हवा असताना, भ्रष्टाचारातून पिळवटून त्याला नको असताना आपण त्याच्या दुःखाचा परिहार कसा होईल याबाबत आपल्या साहित्याने चिंता केली पाहिजे. एक विचित्र अशी घटना ज्याची नोंद मी या ठिकाणी करतो. साहित्याच्या परिघामध्ये एक तुच्छतावाद निर्माण झालेला आहे. हा तुच्छतावाद अनेक वर्षे जोपासला जातो आहे. व्यक्तिगत पातळीवर अनेकांची टिंगलटवाळी कोणी करत असेल तर त्याबाबत फारशी चिंता बाळगण्याचं कारण नसतं, कारण ही वैयक्तिक मतं असतात. मात्र परप्रकाशित, परभृत, इतरांच्या मधील सामान्य अनुयायी आपापल्या ठिकाणी घट्ट बसून कथित तुच्छतावाद आणि प्रदूषण पसरवत राहिलेले असतात. ही मात्र चिंतेची बाब म्हणावी लागेल. या तुच्छतावादामुळे मराठी रसिकजनांच्या अभिरुचीचा अपमान होतो, मेहनती साहित्यिकांचा अवमान होतो. याची दखल सहसा घेतली जात नाही
अशा बेजबाबदार टेंगलीतून मराठी साहित्याचं आपण काही नुकसान करतो आहोत काय याची जाणीव नसते. ज्येष्ठ नाटककार श्री महेश एलकुंचवार यांनी या संदर्भामध्ये उघड नाराजी व्यक्त केली आहे, पण हा अपवाद वगळता या तुच्छतावादाबद्दल सहसा बोललं जात नाही. मराठी बालसाहित्यातून आपण अद्भुत रस हद्दपार करून टाकलेला आहे. सध्याचे बालसाहित्य शुष्क, माहितीपर, गणित आणि विज्ञान याच्या कोड्यांनी भरलेलं निरस असं झालेलं आहे. लांब नाकाच्या चिटकिणी, उडते घोडे, साहसी राजपुत्र, राजकन्या, जादूगार इत्यादींना आपण कुलूपबंद तळघरामध्ये ढकलून दिलेला आहे. संस्कारवादी आणि बालसाहित्याच्या आग्रही निर्बुद्धतेतून ही घटना घडली. विशिष्ट वयामध्ये अद्भुत रसाचं सेवन ज्या मुलांना करता येतं ती मुलं बुद्धिमान, प्रतिभावान, तरल कल्पनाशक्तीची देणगी असलेले आणि विकसित व्यक्तिमत्वाची बनतात असं बालमानसशास्त्र सांगत आलेलं आहे. एखादा समाज संस्कृती नष्ट करायची असेल तर त्या संस्कृतीची ज्ञानसंपदा नष्ट करतो. हल्लेखोरांनी आधी अन्य संस्कृतींच्या ग्रंथालयांवर हल्ला केलेला आहे असं इतिहास सांगतो. आपण मात्र स्वतःच आपली ग्रंथालय स्वहस्ते केविलवाणी, उपेक्षित आणि खिळखिणी करून टाकलेली आहेत. याबाबत आपण सर्वांनी चिंता वाहिली पाहिजे. मराठी साहित्य संशोधनामध्ये आजची परिस्थिती निराशाजनक आहे किंवा काय याबाबत भाष्य करण्याचा मला पुरेसा अधिकार जरी नसला तरी सामान्य रसिक या नात्याने माझा सवाल असा आहे की परदेशामध्ये शेक्सपियर इत्यादी लेखकांची हस्तलिखितं जपून ठेवणं शक्य असेल तर आपल्या मास्टर स्टोरी टेलर्सची हस्तलिखितं आणि हस्ताक्षरं आपण का जपून ठेवू शकलेलो नाही. उदाहरणार्थ नाथ माधव किंवा गोना दातार किंवा अन्य मास्टर स्टोरी टेलर्स यांच्या प्रचंड कामकाजाची हस्तलिखिते आपण उपलब्ध करून ठेवू शकलेलो नाही आहे. या एकूण उदासीनतेबाबत अधिकारी जाणकारांनी बोललं पाहिजे. काही टीकाकारांनी असं दाखवून दिलेलं आहे की मराठी साहित्याचं विश्व नेहमी कर्मठ, स्थितिवादी, आत्मकेंद्री असं राहिलं. त्यातून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. आजच्या मराठी साहित्याला सर्वमान्य माणसाच्या जगण्याबाबत काही एक करुणा वाटते का हा जुना प्रश्न आहे. या प्रश्नाला अजूनही नकारार्थी उत्तर द्यावं लागतं. उर्दूमध्ये सादत हसन मंटो ने अनेक वर्षापूर्वी उर्दू कथेला विलक्षण उंचीवर नेऊन उर्दू कथेला मानवी चेहरा दिला. वेश्या, हमाल, डोरकीपर, टांगेवाले, रस्त्यावरचे अंग मेहनतीची कामं करणारे अशा सर्वांच्या जीवन व्यवहाराबद्दल विलक्षण करुणा व आस्था मंटोंच्या कथामध्ये प्रकट झाली. मराठी कथेला अद्यापही आपल्याला मंटो मिळालेला नाही. अद्यापही मराठी कथेमध्ये करुणा स्वरूपाचं लिखाण झालेलं नाही. साहित्याअंतर्गत काही प्रश्न आहेत, त्याचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ कपड्यावरून माणसं ओळखण्याची वरिष्ठ पातळीवरून चर्चा केली जात असली तरी भाषेवरून माणसांची ओळख पटवण्याचा खेळ जुन्या संहितेमध्ये आढळतो. अभिजन कोण तर अभिजात बोलणारे आणि अभिजात भाषा कोणती तर अभिजन बोलतात ती असा उपहास पाणिनीच्या सूत्रपाठामध्ये नोंदवला आहेच. विद्वानांनी निवाडा दिला नसला तरी संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे असा निवाडा राजकीय पक्षाचे पदाधिकारी देतात तेव्हा साहित्याला चिंता वाटली पाहिजे. भाषेवरून माणसाची ओळख कशी करणार? पाली इत्यादी प्राचीन भाषांचं काय करायचं? उर्दू ही मुसलमानांची भाषा नसून ती भारतीय भाषा आहे हे कोण सांगणार? संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवला जातो आहे की नाही याबाबत मराठी साहित्य बोलताना आढळत नाही. ही दुसरी एक चिंतेची बाब आहे. साहित्याअंतर्गत असे काही प्रश्न आहेत जे मी आपल्यासमोर ठेवले. मित्र हो, आपल्या निवेदनाच्या उत्तराधारापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. काळ तर मोठा कठीण आला हे मी आपल्याला सांगितलं. भर्तृहरीची भव्य संकल्पना देखील मी आपल्याला सांगितली आणि मी असं सांगितलं की आपण आत्यंतिक अशा भ्रमयुगामध्ये आता प्रवेश केलेला आहे. या भ्रमयुगाबाबत, या फसव्या अशा छद्मयुगाबाबत, चिंतास्पद सद्ययुगाबाबत मला आपणाशी बोलायचं आहे. भर्तृहरीप्रमाणेच आणखीन एक रोमांचकारी संकल्पना आपल्या परंपरेमध्ये सापडते. प्रत्यक्ष महादेव स्वतःच काळ आहे. तो निरपेक्ष आहे, मात्र गौरी मात्र नियंत्रिका आहे. ती काळाची नियंत्रिका आहे. या नियंत्रणामुळेच काळ लयबद्ध असतो अशी नोंद आहे. पण नियंत्रिका जरी असली तरी ती महादेवाची पत्नीच आहे आणि केव्हा तरी ती काळाच्या छातीवर मस्तक ठेवून गौरीला निद्रा येते. अशी निद्रा जेव्हा येते त्यावेळेला काळ रात्रीची सुरुवात होते आणि याच काळामध्ये बालबुद्धी विध्वंसकाच्या हातामध्ये समाजाच्या भवितव्याची सूत्र नकळतपणे सुपूर्द होतात अशी नोंद सापडते. आपल्याला विलक्षण आश्चर्यकारक अशा प्रकारची ही नोंद आहे. हा बेसावधपणाचा काळ असतो. काळ रात्रीची सुरुवात असते.
मित्रहो, आपण अशा छद्मबुद्धी विध्वंसकाच्या ताब्यामध्ये जातो आहोत असे संकेत आता मिळायला लागलेले आहेत. चिंतनशील लेखकाला अशा वेळेला चिंता वाटली पाहिजे. हे विध्वंसक आपल्या पुढील पिढींच्या हातामध्ये कोणत्या भिकेचा कटोरा देणार आहेत याचा फक्त अंदाजच करता येतो. पण नांदी तर झालेलीच आहे. आपण थाळी वाजवली आणि ती वाजवताना लेखक विचारवंत आणि विचारी माणूस चिंतेत पडला होता. थाळी वाजवण्याचे भीषण संदर्भ खरं तर राज्यकर्त्यांना सुद्धा माहीत नाहीत. नोंद अशी मिळते की दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये 12 वर्षे पाऊस पडला नव्हता आणि समाज भुके कंगाल म्हणून त्राहीमाम म्हणत पळत होता, सैरावैरा झाला होता. भुके कंगालांच्या जरत्कारू टोळ्या अन्नाच्या शोधामध्ये बाहेर पडून थाळ्या वाजवत गल्लोगल्ली फिरत होत्या आणि समोरून येणाऱ्या माणसांवर तुटून पडत होत्या. अन्नासाठी चाललेली ही भीषण झटापट थाळी नादाशी अशी जोडली गेलेली आहे. काही विचारवंत आता दबल्या आवाजात असं सांगतायत की सध्या विषमता वाढू लागलेली आहे. गरीब लोक आता दरिद्री होत आहेत, श्रीमंत लोक अतिश्रीमंत होत आहेत, मध्यम वर्ग वेगाने विभाजित होतो आहे, तो कनिष्ठ मध्यम वर्गामध्ये ढकलला जातो आहे, दरी वाढते आहे. कदाचित पुढे चालून आर्थिक दुर्बल घटक आर्थिकदृष्ट्या बरी परिस्थिती असलेल्या समाज वर्गावर आक्रमण सुरू करेल. त्यातून हळूहळू गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल. विचारवंत दक्षिण आफ्रिकेतील घटनांकडे अंगुली दर्शन करीत आहेत. आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल असा इशारा विश्लेषक विचारवंत देत आहेत, परंतु दबल्या आवाजात. लेखक हे ऐकून चिंतित होतो. थाळीवादनाचे ध्वनी त्याने ऐकले आहेत आणि दबल्या आवाजामध्ये दिलेल्या या सूचनांकडे त्याचं लक्ष जात आहे. मौलाना रुमी यांचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झालेला होता 1207 मध्ये. त्यांनी आपल्याला एकूण मानव जातीला सावध केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा व्यवस्था निर्माण करावी लागते तेव्हा व्यवस्था निर्माण करून देखील माणसं दुःखी का होतात, त्याचं उत्तर देताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की 1000 काबिल आदमी के मर जाने से इतना नुकसान नहीं होता, 1000 काबिल आदमी के मर जाने से इतना नुकसान नहीं होता जितना कि एक अहमक के साहिबे इख्तियार होने से होता है. अहमक म्हणजे विदूषक आणि साहिबे इख्तियार म्हणजे अधिकार प्राप्ती किंवा अधिकार प्राप्तीची खुर्ची. अर्थ असा आहे की लष्करातील 1000 सक्षम माणसं नष्ट झाली तरी फारसं नुकसान होत नसतं, मात्र एखाद्या विदूषकाच्या अधिकार प्राप्तीनंतर जे नुकसान होतं ते मात्र भरून निघणारं नसतं. अहमक म्हणजे विदूषक, शर्कशीत काम करणारा विदूषक इथे अभिप्रेत नाही. विदूषक वृत्तीचा मूढ, साहिबे इख्तियार म्हणजे अधिकार प्राप्ती. समाजाने विदूषक वृत्तीच्या मूढांना अधिकार प्राप्ती जर करून दिली तर समाजाला असह्य पीडा सहन करावी लागते, असा हा म्हणण्याचा रोख आहे. मौलाना रुमीने विदूषकांपासून सावध राहण्याची सूचना त्या काळामध्ये दिली होती आणि त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ही प्रवृत्ती क्रूर प्रवृत्ती असते. आता त्याची सगळी झलक दिसायला लागलेली आहे. पण इतकंच नाही, लेखकाने सत्य बोललं पाहिजे, निर्भयतेने बोललं पाहिजे असंही साहित्य सांगतो. अब्दुल बिस्मिल्ला नावाच्या हिंदी लेखकाने दंतकथा नावाची एक लघुकथा लिहिली. मी कथाकार असल्यामुळे थोडक्यात आपल्याला ते सांगितलीच पाहिजे. मी या लघु कादंबरीचा मराठीमध्ये अनुवाद केला. पुस्तक रूपाने हा अनुवाद आता उपलब्ध आहे. एक कोंबडा, एक प्रतीक त्याच्यामध्ये वापरलंय कोंबड्याचं. हा कोंबडा खाटीक मंडळीकडून स्वतःला वाचून जीवाच्या आकांताने धावतो आहे. धावता धावता तो एका नालीच्या पोकळीमध्ये आतमध्ये जाऊन बसलेला आहे. त्याला शोधण्यासाठी आणि मारण्यासाठी आलेली ही जी मंडळी आहेत ती कोंबड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. जीवाच्या भीतीने हा कोंबडा पुढे पुढे सरकत राहतो. आता पुढे सरकण्याचा रस्ता जवळपास बंद आहे. रस्ता बंद, मृत्यू तर केव्हाही येऊ शकतो आणि रात्र झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये हा कोंबडा वाचकांना विश्वासात घेऊन संवाद करायला लागतो आणि तो आपल्या बालपणीच्या सगळ्या आठवणी सांगायला लागतो. आपण एक कोंबड्याची ही हकीकत आहे म्हणून त्या हकीकतीकडे बघायला लागतो, पण असं लक्षात येतं की ही हकीकत केवळ कोंबड्याची किंवा एका पक्ष्याची नाही, तर ती माणसाची आहे. सर्वसामान्य माणसाचं जीवन यापेक्षा वेगळं नाही. क्षुद्र जीवन पद्धती आणि सततचं वावरणारं भय याचा अनुभव माणूस घेत आलेला आहे. आणि या लघु कादंबरीच्या अखेरीस पहाट होता होता हा मरणासक्त कोंबडा निर्भयतेने आरवलेला आहे. त्याचं आरवणं अंधाराच्या चादरीला लखलखीत सत्याच्या सुरीने फाडून टाकत आहे. आपण कुठे लपलो आहोत हे आपल्या आरवण्यामुळे शत्रूच्या लक्षात येईल इत्यादी भयोत्पन्न क्षुद्र सावधगिरी त्याला आता मागे पडलेली आहे. उगवत्या सूर्याला सलाम करायचा आहे. निर्भयता व्यर्थ आणि क्षुद्र भयावर मात करते आणि अशी मात केल्यामुळेच नवजीवनाचं स्वागत केलं जाऊ शकतं
असं हा कोंबडा आपल्याला सांगतो. अलीकडे बहुतेक कोंबड्यांचं आरवणं बंद झालं असताना आणि भीतीची काजळी सर्वत्र व्यापून राहिली असताना निर्भयतेने आरवण्याचं महत्त्व ही लघु कादंबरी त्यावेळेला अधोरेखित करते, याचं आश्चर्य वाटतं. प्रस्तुत भ्रमयुगाशी ही लघु कादंबरी जोडली जाते आहे हे पाहून आपण स्तिमित होतो. साहित्य आपल्या दृष्टिकोनातून वेळेच्या आधीच आपल्याला इशारे देत असतात, ही साहित्याची शक्ती. सत्याचा आग्रह, सत्याचा उच्चार ही तर काळाची गरज आहेच. सत्य निर्भयपणे सांगितलं पाहिजे ही देखील काळाची गरज आहे. मात्र उच्च रावाने सत्याचा उच्चार का करावा लागतो याबाबत लेखकांनी आपल्याला काही एक सांगून ठेवलेलं आहे. एका बंगाली कादंबरीमध्ये प्रतीक रूपाने आलेलं सत्यवान नावाचं पात्र कोर्टामध्ये साक्ष देत आहे. सत्याला देखील साक्ष द्यावी लागते, ती देखील शपथेवर, हे या ठिकाणी अधोरेखित होतं. सत्य साक्ष देत आहे, परंतु भोवतालच्या कोलाहलामध्ये सत्याचा आवाज ऐकूच येत नाही. टाईपरायटरचा खडखडाट, शेजारच्या कॅन्टीनमधील कपबशांची किणकिण, लोकांचं परस्परांशी बोलणं आणि एकूणच निर्माण झालेली व्यर्थ पोटार्थी कोलाहल यामध्ये सत्याचा आवाज विरत जातो. पण हा आवाज सातत्यपूर्ण आहे. सत्य आपलं कथन उच्चारित राहतं, ऐकण्याचा कान मात्र पाहिजे, कारण हा विवेकाचा आवाज आहे. कोलाहलात हा आवाज उच्च रवाने देखील उच्चारला जावा, तो तसा उच्चारला जावा लागतो, जरी तो लुप्त भासणारा न मरणारा असला तरी. दृष्टा लेखक असं सांगत राहतोय, आपण पाहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, हे मात्र खरं आहे. माझी एक आरसा नावाची अप्रकाशित कथा आहे, कादंबरी आहे. कथानक असं सांगते की लेखकाच्या घरातला आरसा फुटला. लेखक अवचितपणे असं बोलून जातो की बरं झालं आरसा फुटला, नाहीतरी आरसे जरा जास्त सत्य बोलायला लागलेले आहेत. आरसे मंडळी हे उद्गार ऐकतात आणि नाराज होतात. त्यांचा प्रतिनिधी लेखकाला भेटायला आलेला आहे. तो लेखकासारखाच दिसतो पण उलटा असतो, म्हणजे लेखकाची उलटी बाजू तर याची डावी बाजू इत्यादी. आरशांचा प्रतिनिधी निषेध करून असं म्हणतो की सत्यकथन करणं हे आरशाचं काम आहे, कारण आरसा सत्यवर्ती असतो. लालूंग चालन करणे हे आताचा धर्म नव्हे. पण आरसा असंही सांगतो की बाजारामध्ये काही बाजार बसवे आरसे आलेले आहेत, जे दिसायला सुंदर दिसतात, तुम्हाला जे पाहिजे तेच दाखवतात. उदाहरणार्थ तुम्ही लठ्ठ असाल तर आरसा तुम्हाला सौष्ठवपूर्ण दाखवतो. तुमचे केस पांढरे झाले असतील तर तो तुम्हाला सुंदर दाखवतो. तुम्ही मोठे रुबाबदार, यशस्वी, धोरणी आणि अवतारी पुरुष दिसू शकता असं दाखवणाऱ्या आरशांची बिलकुल कमतरता नाही. या उलट एक आरशांची गुप्त संघटना आहे असं आरसा सांगतात त्याला. आणि या आरशाची गुप्त संगता भूमिगत आहे, सत्यघोष करते आहे. सांग दर्पणा मी कशी दिसते या प्रश्नावर तू सुंदर नाहीस असं स्पष्ट करणारा आणि म्हणून फुटलेपणाची शिक्षा भोगणारा आरसा देखील या प्राचीन काळापासून या संघटनेचा सदस्य आहे. दीने इलाहीची स्थापना झाली तेव्हा प्रतीक रूपाने ठेवलेला आरसा या संघटनेत सामील आहे. बाळशास्त्री दंभेकरांचा दर्पण सुद्धा या संघटनेत सामील आहे. हे आरसे जुने आहेत, आकर्षक नाहीत, पण खरं बोलणारे आहेत. सुदैवाने माझी ही कादंबरी अजून प्रकाशित झालेली नाही, परंतु या कारणामागचं कारण आपल्याला शोधता येतं. अमृतकाळ सुरू झाला, आपण सगळे त्याची चर्चा करतो आहोत. लेखकाने अमृतकाळाबद्दल ऐकलं आणि तो थोडा चकित झाला, थोडं आठवू लागला. त्याने स्वतःला विचारलं, काय हे अमृतकाळ कसला? तेवढं त्याने काही चाहूल ऐकली. कार्टूनच्या चित्रात दडलेला कॉमन मॅन त्याच वेळेस लपत छपत त्याला भेटायला येऊन पोहोचला होता. तो उत्तेजित, थोडा भयभीत असा वाटला. त्याने फोन केला नव्हता, कारण मोबाईलमधून हेरगिरी केली जाते असं त्याने ऐकलं होतं. त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि म्हटलं, तुम्हाला समजलं नाही अमृतकाळाबद्दल? लेखकाला काही समजलं नाही. असं त्याच्या लक्षात आल्यानंतर कॉमन मॅन दबल्या, परंतु भयभीत आवाजात, परंतु उत्तेजित आवाजात त्याला सांगू लागला, अहो त्या राहूला काय पाहिजे होतं? अमृताचे 2 थेंब. ते मिळवण्यासाठी त्या बिचाऱ्याने वेषांतर केलं, रूपांतर केलं, छद्मरूप धारण केलं, फसवण्याचा प्रयत्न केला. तो तुमच्या पंक्तीत जाऊन बसला, तेही पुढच्या रांगेमध्ये अग्रभागी. द्यायचे होते 2 थेंब अमृताचे, पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही त्याला ओळखलं, तुम्ही त्याला भर पंक्तीतून उठवलं, तुम्ही त्याचा अपमान केला, उपहास केला, निर्भत्सना केली, तुम्ही त्याला हसलात. पण इतकंच नाही, तुम्ही त्याचा शिरच्छेद देखील केला. नसता केला तर एकांडा पण उपद्रवी म्हणून राहिला असता तो, पण शिरच्छेद केल्यामुळे एकाचे 2 झाले, राहू आणि केतू. एकाकडे कुटील विचार तर दुसऱ्याकडे अमानुष शक्ती, एकाकडे डोकं तर दुसऱ्याकडे निर्बुद्ध शरीर आणि उपद्रवी शक्ती. राहूचे उपासक आता छद्म रूपाने तुम्हाला छळण्यासाठी वावरत आहेत. हे सगळे बहुरूपी उपासक आहेत. ते दुष्ट बुद्धी, क्षुद्र बुद्धी आणि छद्म बुद्धी आहेत आणि त्यांना सूड घ्यायचा आहे.
एक म्हणतो मी काशी, एक म्हणतो मी मथुरा, तिसरा म्हणतो मी द्वारका, मी अयोध्या, मी हे राहूचे उपासक विविध रूपाने वावरतायत. कधी ते संस्कृती रक्षक होतात, कधी ते अभिमानी राष्ट्रभक्त होतात, कधी ते ज्योतिषी होतात, कधी ते भाष्यकार होतात, कधी ते राजकीय विश्लेषक होतात, टोप्या बदलतात. त्यातला एक पुंगीवाला झालेला आहे किंवा बासरी वादक. त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय की तुमच्या चिंता दूर करू, तुमच्या घरातले उंदीर पुंगी वाजवून मोहित करून दूर घेऊन जाऊ, आणि तुम्ही विश्वास ठेवला. आता मात्र त्या लोककथेप्रमाणे समाजातले अनेक तरुण पुंगीवाल्याच्या मागे मोहित होऊन जात आहेत आणि हा पुंगीवाला त्यांना खाईच्या दिशेने घेऊन जातो आहे. कॉमन मॅन असं बरंच काही सांगत राहिला हळूवार आवाजात. नसता केला शिरच्छेद, दिली असते 4 थेंब तर ही वेळ आली नसती. आता राहू केतूचा उच्छाद सहन करावा लागेल आणि तो आपल्या नशिबी आहे, असं तो बरंच काही सांगत राहिला. ज्योतिषाचार्यांना जाऊन विचारायची सोय नाही, कारण ते आधीच विकले गेलेले आहेत. ही तर नियतीची इच्छा आहे असं ते नियतीवाल्यांना सांगतायत. अमृतकाळ सुरू झाला आहे. अमृताची 4 थेंबासाठी लढाई सुरू झाली आहे. श्रेयासाठी लढाई सुरू झाली आहे. राहूचे उपासक सूड घेण्याच्या प्रयत्नात आहेत. कॉमन मॅनचं एकूण सांगणं थांबलेलं असावं. लेखकाने विचारलं, मग पुढे काय? या प्रश्नावर तो थांबला, थबकला. मग सांगू लागला, उद्याची पहाट सुंदर असेल या त्यांच्या आश्वासनावर खरं तर मी विश्वास ठेवायला नको होता, कारण उद्याची पहाट उजाडणारी नसते. उद्याचा दिवस येतच नसतो. कॉमन मॅनला शरोशारीची आवड होती. ज्ञान पण त्याला नव्हतं विशेष, पण तो स्टाईलने कपाळाला हात लावला त्याने. मतितार्थ काव्यमय दाग नावाच्या कवीच्या कवितेसारखा तो सुचवतो, गजब किया तेरे वादे पर एतबार किया, तमाम रात कयामत का इंतजार किया. लेखक सामान्य माणसाच्या या हताशेकडे बघतो आहे. लेखक बघतो, पाहतो, समजून घेतो. त्याला जाणवतो आहे की तो सहकंपित होतो आहे. भोवताल त्याला अस्वस्थ करतो आहे. लेखक चिंता वाहतो. तो सामान्य माणसाच्या एकूण फसवणुकीकडे बघतो आहे. बुद्धिवाद्यांची आणि बुद्धिजीवींची आणि परिणामतः बुद्धिवादाची होणारी टिंगल लेखक पाहतो आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी आणि हार्ड वर्क यावर केलेली निर्बुद्ध कोटी देखील त्याने बघितली आणि पाहिली. सरस्वतीचा अपमान आणि लक्ष्मीचं पूजन तो पाहतो आहे. पैसे मोजून मोजून हाताला घट्टे पडतात, त्यामुळे हळूवार स्पर्श समजेनासा होतो. तसं काहीसं तुमचं, माझं, समाजाचं आणि राज्यकर्त्यांचं झालं आहे का, असं लेखक स्वतःला विचारतो. हताश बुद्धिवाद्यांची स्थलांतरं आणि त्यांचं मौनात जाणं तो पाहतो आहे. एक देश, एक भाषा, एक पुस्तक, एक संस्कृती, असं काहीसं कोणीतरी म्हणतं आहे. लेखकाला यात मेथड इन मॅडनेसचा वास येतो आहे. पण हा केवळ मॅडनेस नाही, विचारपूर्वक केलेलं चिथावणीखोर विधान देखील आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन संस्कृती अस्तित्वातच नाही, ते धर्मही नाहीत, असलेच तर पंथ आहेत, असा हा कोणीतरी म्हणतो आहे. ते ऐकून चकित होणारे लोक संस्कृतीच्या व्याख्या शोधू लागले आहेत. लेखक मात्र व्याख्या शोधत नाही किंवा घोटाळ्यात पडत नाही, कारण त्याला बगलेमध्ये लपवलेली नेमकी सुरी दिसलेली असते. लेखक बुचकळ्यात पडून समाजाकडे पाहतो. समाजामध्ये विभाजनकारी, निरर्थक पण अनर्थकारी, उत्तेजना वाढवणारा खेळ मांडला जातोय. आता त्या पाठोपाठ कुठल्याशा सिनेमाचं समर्थन करण्यात येत आहे. त्यामुळे सिनेमाही तुमचा आणि आमचा कला विभाजित झाली. उपद्रव आणि उपद्रव, उन्माद आणि उन्माद, जनतेच्या भोळ्या मनाशी चाललेला हा खेळ लेखक पाहतो. माणसाचं विभाजन होताना पाहतो. विद्वेषाचं गणितही मांडलेलं पाहतो. कोणीतरी म्हणतंय की स्वातंत्र्य भिकेत मिळालं. भिकेत मिळालं म्हणजे स्वातंत्र्य सेनानी काय भीक मागत होते? पण निर्बुद्ध 2 कवडीची किंमत नसलेल्या लोकांकडून स्वातंत्र्याचा अपमान होतो, हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. काही कथित साधू मुसलमानाचं शिरकाण करायचं म्हणतायत. ते असंही म्हणतायत की भारतीय संविधानावर विश्वास ठेवणाऱ्यांचा आणि त्यांच्या मुलांचा मृत्यू होणार आहे, असा हास्यास्पद शाप देणारे हे साधू आहेत. लेखक एकदा गावी गेला होता. एका बड्या घराच्या अंगणामध्ये बांधलेला कुत्री त्याच्यावर भुंकू लागली. लेखकाने घरमालकाकडे तक्रार केली. त्याला वाटलं की तुमचे कुत्रे आमच्यावर भुंकत आहेत. घराचा मालक म्हणाला, आम्ही त्या कुत्र्याला भुंकायला सांगितलेलं नाही. लेखक म्हणाला, पण तुम्ही त्याला भुंकू नका असं देखील सांगितलेलं नाही. लेखक पाहतो की सरस्वतीचे उपासक दुःखी होत आहेत आणि लक्ष्मीची उद्धट उपासना चालली आहे. अपवाद वगळता सर्वत्र शांतता आहे. सर्वत्र दडे बसणारी शांतता. कोणीच बोलत नाही, कोणीच हरकत घेत नाही. सर्वत्र आणि सर्वत्र चतुर मौन पसरलेलं आहे. या मौनात स्वार्थ देखील आहे, तुच्छता देखील आहे, हिशेब आणि व्यवहार देखील आहे. सामान्य जनतेच्या दुःखाला चिरडणं देखील आहे.
भीती आणि दहशत देखील आहे, प्रलोभनं देखील आहेत, विनाश देखील आहे. लेखकाने असं ऐकलं की कवी शंकर वैद्यांच्या कवितेतल्या पुस्तकांनी कपाटामध्ये आत्महत्या केल्या आहेत. उरलेल्या पुस्तकांना दिनांक 23 एप्रिलच्या जागतिक पुस्तक दिनाच्या दिवशी आत्महत्या करायच्यात म्हणे. त्याने असंही ऐकले की याच कपाटामध्ये भारतीय संविधानाने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला. लेखक ऐकतो, लेखक पाहतो, लेखक चिंतित होतो. क्वचित कोणी बोलतं, नाही असं नाही. काही कवी बोलतायत. अनुराधा पाटील यांनी निशस्त्र कवीचा आकांत मांडलेला आहे. अशोक बागवे नावाचा कवी मौनाचा निशब्द कोलाहल ऐकतो. तो म्हणतो की मौनाचा निशब्द कोलाहल नंग्या परत तलवारी परजत निघून गेला थेट रक्ताच्या पल्याड. आणि पुढे हा कवी सद्य परिस्थितीबद्दल बोलताना लिहितो, आकाश ठणकतंय, धरती सुन्न आहे, भरोसा ठेवाय उडून गेलाय एकमेकांवरचा. भरोसा उडून गेलाय, माणसांचा माणसावरचा, राज्यांचा केंद्रावरचा, केंद्राचा राज्यावरचा, मित्राचा मित्रांवरचा, समाजाचा समाजांवरचा. म्हणजे मग जगण्याचा आधार तरी काय आहे, हा लेखकाला पडलेला प्रश्न. तिकडे परकीय नसलेला परंतु परकीय प्रदेशात राहिलेला एक कवी आश्वासन पूर्ततेची वाट पाहतो आहे. तो म्हणतो की नियतीशी करार करून स्वातंत्र्य मिळालं, पण विधीच्या विधानात लिहिल्याप्रमाणे आश्वासन पूर्तताच झाली पाहिजे ना. जगण्याचे अधिकार तुम्हालाही आहेत, मलाही आहेत. एक दिवस या दुःस्वप्नाचा अंत होईल आणि जनता जनार्दनाचं राज्य येईल. राज करेगा खलके खुदा, असं स्वप्न तो पाहतो आहे. खलके खुदा म्हणजे जनता जनार्दन, आम जनता. लेखक त्यामुळे आशावादी आहे. समाज देखील आशावादी आहे. इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो असा उद्घोष समाजाने पूर्वीच केलेला आहे. कालपर्यंत लेखक ऐकत होता, आज लेखक हे सगळं पाहतो आहे. उद्या कदाचित तो बोलेल, पण त्याने बोललं पाहिजे. तो न बोलला तर प्रमाद होईल, तो न बोलला तर चतुर मौनाचा बळी ठरेल. लेखक आशावादी आहे, लेखक सत्याग्राही आहे, तो सत्यांविषयी आहे, तो सत्याभिलाषी आहे. सत्याचा उच्चार करणं, उच्च रवाने सत्याचा उद्घोष करणं ही लेखकाची भूमिका असते. धर्म असतो, कर्तव्य देखील असतं. तो बोलेल कदाचित उद्या, कदाचित सांगेल तो सर्वांना की मरणासन्न आणि अंधारात लपून राहिलेला कोंबडा दिवस उजाडताना सत्य सूर्याला सलाम करतो आणि आपल्या लखलखीत आरवण्याने अंधाराची झिरझिरीत चादर फाडून टाकतो. त्याचं आरवणं निर्भय आहे आणि सत्य देखील शपथेवर साक्ष देतं, पण सत्याची साक्ष ही विवेकाची साक्ष आहे. ही साक्ष देखील उच्च रवाने दिली जाते आणि सत्य बोलण्याचा धर्म स्वीकारणारे आरसे देखील तडजोड न करता सत्य सांगत आहेत. आणि म्हणून इथे लेखकाला ज्योतिबा फुले यांची कविता आठवते. ज्योतिबांनी सत्याचा उद्घोष केला. सत्य सर्व धर्माचं माहेर आहे, सत्याला सुखाचा आधार आहे. या व्यतिरिक्त सुखाचा आधार सत्य आहे. या व्यतिरिक्त सर्वत्र अंधकार आहे आणि सत्याचं बळ पाहून बहुरूपी भयभीत होत आहेत, असं ज्योतिराव फुले म्हणतात. राहूचे छद्मरूपी उपासक सत्याच्या प्रकाशामुळे भयभीत होतील अशी आशा त्यामुळे लेखकाला वाटते. लेखक बरंच काही आठवतो आहे. आणि हो, करोनाने आपल्याला सोशल डिस्टन्सिंग शिकवलं, म्हणजे माणसाने माणसापासून दूर जाणं. ते आपण तर करत आलो. करोनाने आपल्याला हात धुवायला शिकवलं, पण ज्यांच्या हाताला रक्त लागलेलं आहे किंवा पापाचा स्पर्श झालेला आहे ती मंडळी शेक्सपियरच्या त्या नाटकातल्याप्रमाणे वॉश माय हँड्स असं म्हणत देखील नाहीयेत. हे देखील लेखक पाहतो आहे. लेखक हे सगळं पाहतो, सगळं आठवतो, पण हे आठवलेलं त्यांनी सांगितलं मात्र पाहिजे. सत्यवदन हा लेखकाचा धर्म, निर्भयता हा त्याचा धर्म, विश्वबंधुत्व, वात्सल्य हा त्याचा धर्म. त्या धर्माला तो जागला पाहिजे. सर्जन बळाचं विस्मरण त्याला आणि समाजाला परवडणार नसतं. तेव्हा लेखकाची भूमिका काय असते, तुमची भूमिका काय आहे, ते प्रश्न तुम्ही मला विचारता, म्हणून तुम्हाला हे विस्ताराने सांगितलं. तुमच्या आणि माझ्या मेंदूमध्ये दडलेला सामान्य माणूस निर्भयतेने जगायला लागेल तेव्हा अच्छे दिवस येतील असा मला विश्वास वाटतो. लेखकाने आशावादी असणं त्याला कर्मप्राप्त असतं आणि त्याला दुसरा तरुणोपाय देखील नाही. आशावादी असणं ही त्याची अपरिहार्यता देखील आहे. आशावादी असणं या व्यतिरिक्त तो दुसरं काय करू शकतो. माझे 2 शब्द आपण शांतपणे ऐकले, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.